बरं, या संपूर्ण याच्यात काल तुम्ही देखील सांगितलं होतं की इथं आर्थिक व्यवहार होते. नेमकं संपर्क प्रमुख हे आर्थिक व्यवहार करायचे का? हे दोन्ही जिल्ह्यात त्यांनी संपूर्ण आर्थिक व्यवहार केलेला. मी तर स्पष्टपणे आरोप करतो की जोपर्यंत बबन थोरात हटाव इथली शिवसेना बचाव होणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर माझा आता आरोप राहणार आहे की जिल्हा प्रमुखाला 25 लाख रुपये, तालुका प्रमुखाला 8 लाख रुपये, शहर प्रमुखाला 5 लाख रुपये, महानगर प्रमुखाला 5 लाख रुपये, अशा प्रकारची त्यांनी दुकान मांडलेली आहे दोन्ही जिल्ह्यात. त्यांना दोन्ही जिल्हे कशासाठी हवेत याच्या आधी यांनी दुसऱ्या जिल्ह्यात का जात नाही? कारण ती नाशिक पुणे दुसऱ्या जिल्ह्यात त्यांनी जावं, त्यांनी काम करून दाखवावं. कारण त्यांना तिथले शिवसैनिक जवळ येऊ देत नाहीत, यांचा स्वभाव सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे त्यांना नांदेड आणि विकण्यासाठीच पाहिजे. बरं, या संपूर्ण प्रकरणात तुम्ही उद्धव साहेबांकडे काही तक्रार वगैरे केलेली आहे का बबन थोरात यांची? उद्धव साहेबांकडे आमच्या वहिनीनं, माझे आमदार वहिनी भानुसाहेब खेडकर यांनी सुद्धा तक्रार केलेली आहे. माझा पुतण्या युवा सेनेचा मराठवाडाचा विभागीय प्रमुख आहे, मी सुद्धा जिल्हा प्रमुख आहे. त्यांनी 2 वेळेस त्यांच्याकडे तक्रार केलेली, पण अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार घेतली नाही. म्हणून कालचा जे पाऊल उचलल्या गेलेला आहे रेस्ट हाऊसला त्याच्यासाठी उचलल्या गेल्या.